श्री स्वामी समर्थम. पैसा, नोकरी, प्रेम अवघ्या काही दिवसात या राशींचा गोल्डन टाइम सुरू. 3 मार्चच्या चंद्रग्रहणापासून श्रीमंतीचे योग. कोणत्या राशींची लॉटरी लागणार आहे चला जाणून घेऊयात. परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2026 चे पहिले चंद्रग्रहण खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असेल. भविष्यातील पंचांगानुसार हे ग्रहण 3 मार्च रोजी सूर्याच्या अधिपत्याखालील सिंह राशीत होईल. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार जेव्हा जेव्हा मोठे ग्रहण येते तेव्हा त्याचा परिणाम सर्वच 12 राशींच्या जीवनावर, करिअरवर आणि आर्थिक स्थितीवर दिसून येतो. हे चंद्रग्रहण काही राशींसाठी सकारात्मक संकेत घेऊन येत आहे. ज्योतिष तज्ञांचा असा विश्वास आहे की सिंह राशीतील ग्रहणामुळे मान प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. चंद्रग्रहण म्हणजे काय चला जाणून घेऊयात. खगोलशास्त्रानुसार जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. ही घटना नेहमीच पौर्णिमेच्या दिवशी घडते. चंद्रग्रहणाचा ज्योतिष दृष्टिकोन काय सांगतो? ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मानसिक स्थिती, आई आणि भावनिक स्थिरतेचा कारक मानला जातो, तर सूर्य हा नेतृत्व, प्रशासन, प्रतिष्ठा आणि सरकारी क्षेत्राचा कारक मानला जातो. म्हणून जेव्हा सूर्याच्या राशीत चंद्रग्रहण होते तेव्हा ते नवीन जबाबदाऱ्या आणि सामाजिक ओळखीतील बदलाचे लक्षण मानले जाते. हा काळ भूतकाळातील प्रयत्नांचे फळ मिळवण्याचा आणि नवीन यशाची सुरुवात करण्याचा देखील असू शकतो. 2026 सालचे पहिले चंद्रग्रहण मार्च महिन्यात लागणार आहे. फाल्गुन पौर्णिमेला हे ग्रहण लागत असल्याने ते विशेष महत्त्वाचे ठरत आहे. महत्त्वाचे म्हणजे याच दिवशी धुलिवंदन देखील आहे. हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचा सूतक काळही विचारात घेतला जाईल. चला तर मग चंद्रग्रहण आणि सूतक काळाची नेमकी वेळ जाणून घेऊयात. पंचांगानुसार हे चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी मंगळवारी फाल्गुन पौर्णिमेच्या तिथीला लागणार आहे. भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण दुपारी 3:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:47 पर्यंत राहील. हे ग्रहण एकूण 3 तास 27 मिनिटे दिसेल. चंद्रग्रहण सुरू होण्याची वेळ दुपारी 3:20 पासून. खग्रास म्हणजेच पूर्ण चंद्रग्रहण सुरू होण्याची वेळ दुपारी 4:34 पासून. ग्रहणाचे मध्यकाळ संध्याकाळी 5:04 पासून. खग्रास म्हणजेच पूर्ण चंद्रग्रहण संपण्याची वेळ संध्याकाळी 5:33 पासून. चंद्रग्रहण संपण्याची वेळ संध्याकाळी 6:47. खग्रास कालावधी टोटल 59 मिनिटांचा असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा सूतक काळ खूप महत्त्वाचा असतो. वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचा सूतक काळही लागू होईल. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार या काळात कोणतेही शुभकार्य करणे टाळावे. सूतक काळ 3 मार्च रोजी सकाळी 6:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:46 पर्यंत असेल. या काळात खाण्यापिण्यापासून ते पूजापाठ करण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. 3 मार्च रोजी लागणारे हे चंद्रग्रहण धुलिवंदनाच्या दिवशी आहे आणि हे एक खग्रास चंद्रग्रहण असेल. या दिवशी चंद्रग्रहणाचा प्रभाव धुलिवंदनावर पडू शकतो. हे चंद्रग्रहण बंगालचा उत्तर पूर्व भाग, मिझोरम, नागालँड, मणिपूर, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये दिसणार आहे. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना या चंद्रग्रहणापासून मिळणार आहे पैसाच पैसा. त्यांच्या जीवनात त्यांना आनंदच आनंद प्राप्त होणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीवाले चंद्रग्रहण तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकते, कारण ते सिंह राशीत होत आहे, जिथे मंगळ हा स्वामी ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि सूर्य मैत्रीपूर्ण आहेत. चंद्रग्रहण तुमच्यासाठी सकारात्मक असू शकते, कारण सिंह राशीत मंगळ ग्रह स्वामी आहे. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची चिन्हे देखील आहेत. शिवाय तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होऊ शकते. तथापि यावेळी तुम्हाला कठोर परिश्रम करत राहण्याची मात्र आवश्यकता आहे. नशिबावर अवलंबून राहू नका. मागे केलेल्या मेहनतीचे तुम्हाला पूर्ण फळ या काळात प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर या काळात तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यासोबतच हे चंद्रग्रहण तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घेऊन येणारं ठरणार आहे. या चंद्रग्रहणापासून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर आहे सिंह रास. हे ग्रहण सिंह राशीसाठी अनुकूल ठरू शकते, कारण ते तुमच्या राशीत होत आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्व कौशल्य सुधारण्याची चिन्हे आहेत. याही व्यतिरिक्त नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळू शकतो आणि ते एखाद्या मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी घेण्याची शक्यता देखील आहे. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे.
पण तुम्ही शहाणपणाने गुंतवणूक करा. तसेच तज्ज्ञांचा सल्ला गुंतवणूक करताना नक्की घ्या. या काळात तुमचा राग नियंत्रणात ठेवा, कारण राग तुमच्या नातेसंबंधांना बिघडू शकतो. त्याचबरोबर हा काळ तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत प्राप्त होतील, त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यासोबतच तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी व्हाल. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण असणार आहे. या काळात तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. या काळात कोर्ट कचेरीच्या बाबतीत निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. त्यानंतर आहे धनुरास. चंद्रग्रहण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. याही व्यतिरिक्त गमावलेला निधी परत मिळण्याची आणि त्यांच्या कारकिर्दीला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त या तुमची आध्यात्मिक आवड वाढेल, त्यामुळे तुम्ही एखाद्या आध्यात्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता, ज्यामुळे तुमचे मानसिक संतुलन सुधारेल. तुम्हाला कामावर अधिक मेहनत घ्यावी लागेल. या काळात तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास देखील करू शकता आणि हा प्रवास तुमच्या करिअरसाठी, तुमच्या प्रगतीसाठी उत्तम राहणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होणार आहे. जो काही नात्यांमध्ये समस्या येत होत्या त्या समस्या सुटून नात्यांमध्ये प्रेम वाढणार आहे. वैवाहिक जीवन आनंदमय असणार आहे, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण देखील राहणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या भौतिक सुखामध्ये देखील वाढ होणार आहे, त्यामुळे तुम्ही घर, प्रॉपर्टी, मालमत्ता देखील खरेदी करू शकता. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे कुंभरास. कुंभराशीच्या लोकांसाठी हे येणारं चंद्रग्रहण तुमच्यासाठी भावनिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टिकोनातून उत्तम राहणार आहे. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घडताना दिसणार आहे. त्यासोबतच या काळात तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद राहणार आहे. त्यासोबतच या काळात तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या सहलीला देखील जाऊ शकता, त्यामुळे तुमचे मन देखील प्रसन्न राहणार आहे. त्यासोबतच येणारं हे वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण तुमच्यासाठी अनेक सुखद घटना घेऊन येणारं ठरणार आहे. त्यासोबतच या काळात तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उत्तम असणार आहे. त्यांना त्यांच्या परीक्षांमध्ये यश मिळताना दिसणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे, त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे तुळ रास. तुळ राशीच्या लोकांसाठी हे वर्षातील पहिलं चंद्रग्रहण अतिशय उत्तम राहणार आहे. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहणार आहे. खास करून या काळामध्ये तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये विशेष प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. त्यासोबतच या काळामध्ये उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील, त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी व्हाल. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना या वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणापासून मिळणार आहे लाभच लाभ. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडताना दिसणार आहे. नशिबाची साथ त्यांना या काळामध्ये मिळणार आहे. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.